नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. लास्ट लेक्चरला आपण ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट यावर कोणते कोणते आयटम पोस्ट केले जातात याच्याबद्दल आपण डिस्कस केलं. ट्रेडिंग अकाउंटवर ग्रॉस प्रॉफिट, ग्रॉस लॉस कसा फाइंड आउट करायचा ते देखील पाहिलं. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, नेट प्रॉफिट, नेट लॉस कसा शोधायचा हे देखील आपण पाहिलेलं आहे. पोस्टिंगचे बऱ्यापैकी सगळेच आयटम आपण शिकलेला आहात. एखादा अर्धा आयटम जर राहिला असेल कसा पोस्ट करायचा तो पुढे जाऊन आपल्याला कळणारच आहे. ठीक आहे, तर आपण पाहिलं ट्रेडिंग अकाउंट इज अ अकाउंट ऑफ नॉमिनल. ट्रेडिंग अकाउंट कोणत्या अकाउंटचा प्रकार आहे? नॉमिनल. अँड नॉमिनल रूल फॉर डेबिट, डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस. म्हणजेच ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला आपल्या व्यवसायाचे एक्सपेन्सेस म्हणजेच खर्च रेकॉर्ड केले जातात. क्रेडिट इन्कम ऑर गेन, म्हणजे आपल्या ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला इन्कम म्हणजेच उत्पन्न रेकॉर्ड केलं जातं. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट इज अ अकाउंट ऑफ नॉमिनल. त्याच्याही डेबिटला एक्सपेन्सेस म्हणजेच मराठीमध्ये आपण त्याला बोलूया खर्च, आणि क्रेडिटला इन्कम्स मराठीमध्ये आपण त्याला बोलूया उत्पन्न. पण सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आपण पाहिली डिफरन्स बिटवीन ट्रेडिंग अकाउंट अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. ट्रेडिंग अकाउंट आपल्या व्यवसायाची फॅक्टरी आपण समजतोय, आणि प्रॉफिट अँड लॉस आपल्या व्यवसायाचं ऑफिस. फॅक्टरीमध्ये चालतं प्रोडक्शन, वस्तू निर्मितीचं कार्य तिथे चालतं, मॅन्युफॅक्चर होतात वस्तू, आणि म्हणून आपण डिफरन्स लक्षात घ्यायचा आहे. ट्रेडिंग अकाउंटला जातं प्रोडक्टिव्ह, प्रॉफिट अँड लॉसला जातं अनप्रोडक्टिव्ह. तिकडे वस्तूवर केले जाणारे डायरेक्ट एक्सपेन्सेस, तर इकडे इनडायरेक्ट. तिकडे फॅक्टरीचे तर इथे ऑफिसचे. ट्रेडिंग अकाउंटला बिफोर प्रोडक्शन असतात खर्च, आणि प्रॉफिट अँड लॉसला आफ्टर प्रोडक्शन एक्सपेन्सेस. म्हणून डिफरन्स कसा बोलायचा पा? प्रोडक्टिव्ह अनप्रोडक्टिव्ह, डायरेक्ट इनडायरेक्ट, फॅक्टरी ऑफिस, बिफोर प्रोडक्शन आफ्टर प्रोडक्शन. ट्रेडिंग अकाउंट बद्दल आपल्याला काय काय माहिती आहे? ट्रेडिंग अकाउंट इज अ नॉमिनल अकाउंट. ट्रेडिंग अकाउंट is prepared to find out gross profit or gross loss of the business. This account is divided into two sides. The left hand side is called debit side and the right hand side is called credit side. All direct expenses are debited to trading account. Direct expenses trading account च्या debit ला येतात. And all direct incomes are credited to trading account. हे आपण यापूर्वी पाहिले, फॉर्मॅट देखील पाहिला, तो तुम्ही तुमच्या वहीमध्ये व्यवस्थितरित्या लिहून पण घेतला. आज आपण पूर्णपणे प्रॉफिट अँड लॉस बद्दल बोलणार आहोत. ऑल इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आर डेबिटेड टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, अँड ऑल इनडायरेक्ट इन्कम्स आर क्रेडिटेड टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. तत्पूर्वी हे बोलण्या अगोदर आपल्याला हे बोलायचंय किंवा हे लिहायचंय, ट्रेडिंग अकाउंट इज अ नॉमिनल अकाउंट. ट्रेडिंग अकाउंट is a nominal account. Trading account is prepared to find out net profit or net loss of the business. This account is divided into two sides. The left hand side is called debit side. Left hand side म्हणजे बघा ही debit side, and the right hand side is called credit side. मग लेफ्ट हँड साइडला काय बोललं जाईल? इथे सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजेच कोणते बाळांनो? इनडायरेक्ट. इनडायरेक्ट एक्सपेन्सेस रेकॉर्ड केले जातात, आणि इकडे इनडायरेक्ट इन्कम्स रेकॉर्ड केली जातात. म्हणून दोन वाक्य काय होईल? ऑल इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आर डेबिटेड टू ट्रेडिंग अकाउंट अँड ऑल इनडायरेक्ट इन्कम्स आर क्रेडिटेड टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. याच्या आदल्या लेक्चरला आपण ट्रेडिंग अकाउंटचा फॉर्मॅट पाहिलेला आहे, आणि आज आपण पाहणार आहोत प्रॉफिट अँड लॉसचा फॉर्मॅट आणि त्याचं एक्सप्लेनेशन. ठीक आहे, हे ट्रेडिंग अकाउंट बद्दल आपण लिहिलेलं आहे, समजून घेतलेलं आहे. सेम ट्रेडिंग अकाउंटचा फॉर्मॅटही तुम्हाला क्लिअर केलेला आहे. तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये प्रॉपर व्यवस्थितरित्या लिहून घेतला असेल याची मला खात्री आहे. ठीक आहे,
ट्रेडिंग अकाउंटचा फॉर्मॅट एका सिंगल पेजवर बसला असेल. यात काही ऍडजस्टमेंट आपण पाहिल्या, पण त्या तुम्हाला आता समजल्या नसेल याची खात्री आहे, कारण ऍडजस्टमेंट पार्ट आपण पुढच्या लेक्चरला किंवा त्याच्या पुढच्या लेक्चरला सुरू करणार आहोत. आपण आज पूर्ण प्रॉफिट अँड लॉस वर फोकस करतोय. पहिलंच सेकंड आन्सर किंवा आपण बघा, प्रिपरेशन ऑफ फायनल अकाउंट मीन्स टू प्रिपेअर ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अँड बॅलन्स शीट. नंबर 1 ट्रेडिंग अकाउंट, त्याचं एक्सप्लेनेशन, त्याचा फॉर्मॅट. नंबर 2 प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. तुमच्या वहीमध्ये प्रत्येक नोट्स एकाखाली एक प्रॉपर व्यवस्थित बसत असेल. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट वरती आता आपण डिस्कस करणार आहोत. पहिलं वाक्य मगाशी क्लिअर केलंय, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट इज अ नॉमिनल अकाउंट. यावर सहज ऑब्जेक्टिव्ह वाक्य येतं, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट इज अ डॅश डॅश अकाउंट. तर आपलं उत्तर काय पाहिजे? नॉमिनल अकाउंट. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट इज अ रिअल अकाउंट. ट्रू ऑर फॉल्स ला आलं तर सरळ काय लिहून टाकायचं? फॉल्स. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट इज प्रिपेअर्ड टू फाइंड आउट नेट प्रॉफिट ऑर नेट लॉस ऑफ द बिझनेस. हा अकाउंट नेट प्रॉफिट किंवा नेट लॉस शोधण्यासाठी आपण बनवतो. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट इज डिवायडेड इंटू 2 साइड्स. तो अकाउंट 2 बाजूंमध्ये विभागला गेलाय. द लेफ्ट हँड साइड इज कॉल्ड डेबिट साइड. त्याची डावी बाजू डेबिट बाजू आहे. अँड द राईट हँड साइड इज कॉल्ड क्रेडिट साइड. हे मगाशीही मी तुम्हाला बोललो होतो. आता डेबिट साइड बद्दल नॉमिनलचा नियम काय सांगतो? डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस. म्हणजे प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला 100% एक्सपेन्सेस रेकॉर्ड केले जाणार आहेत. म्हणून डेबिटला काय वाक्य लिहिलं बा? ऑल इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आर डेबिटेड टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. ऑल इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आर डेबिटेड टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. सगळे इनडायरेक्ट म्हणजे ज्या खर्चांचा वस्तू निर्मितीच्या कार्यामध्ये कोणताही सहभाग नाही, वस्तू तयार करताना तो खर्चच मुळात होत नाही, तो ऑफिसशी निगडीत खर्च असतो. तो खर्च केला किंवा नाही केला तरी प्रोडक्शनवर कोणताही परिणाम होणार नाही, असे इनडायरेक्ट एक्सपेन्सेस प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला होतात. फॉर एक्झाम्पल सॅलरीज, प्रिंटिंग अँड स्टेशनरी, ऑडिट फीज, इलेक्ट्रिसिटी चार्जेस. हा प्रत्येक खर्चाचं एक्सप्लेनेशन यापूर्वी झालेला आहे पोस्टिंगच्या कन्सेप्टमध्ये. ओके. क्रेडिट साइड. क्रेडिट साइड बद्दल काय लिहिलंय? ऑल इनडायरेक्ट इन्कम्स आर क्रेडिटेड टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. सगळे इनडायरेक्ट इन्कम्स आर क्रेडिटेड टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. फॉर एक्झाम्पल रेंट रिसिव्ड, कमिशन रिसिव्ड, इंटरेस्ट रिसिव्ड एक्सेट्रा. हे तर झालेलंच आहे. आपण त्या दिवशी पाहिलं, मी परत एकदा क्लिअर करेल त्या दिवसाचं मित्रांनो. त्या दिवशी मी तुम्हाला क्लिअर केलं, पण आज परत एकदा क्लिअर करतो. ट्रेडिंग अकाउंटची क्रेडिट इन्कम, तशीच प्रॉफिट अँड लॉसची क्रेडिट इन्कम. इथे प्रॉफिट अँड लॉसेस फक्त क्लोज करून दाखवतोय आता सध्या. प्रॉफिट अँड लॉसची क्रेडिट आहे. समजा इथे 1 लाख आहे अमाऊंट आणि दुसऱ्या एंट्री आहे 50,000ची किंवा पोस्टिंग असेल 50,000चं. आणि इकडे डेबिटला 60,000ची एक एंट्री आहे. ओके. आता प्रॉफिट अँड लॉस क्लोज करायचा आहे तर आपल्याला पहिलं बॅलन्स कळायला पाहिजे. प्रॉफिट अँड लॉसची क्रेडिट साइड मोठी आहे म्हणजे क्रेडिट बॅलन्स आहे. जी बाजू रकमेनं मोठी तो बॅलन्स. प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला आलात आपण. पहिल्यांदा क्रेडिटला टोटल लिहिली 1,50,000 कारण क्रेडिट साइड मोठी आहे. तीच रिपीट केली अपोजिट साइडला 1,50,000. त्यातनं 60,000 लेस केल्यानंतर आपला आन्सर आलं 90,000. हा 90,000चा आलेला आहे नेट प्रॉफिट. विद्यार्थी मित्रांनो, नेट प्रॉफिट आपल्याला केव्हा पाहायला मिळेल? जेव्हा जेव्हा आपल्या प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची क्रेडिट बाजू मोठी येईल तेव्हा तेव्हा आपल्याला नेट प्रॉफिट पाहायला मिळेल. नेट प्रॉफिट केव्हा येईल? क्रेडिट बाजू मोठी असेल, डेबिट बाजू लहान असेल, नेट प्रॉफिट येईल. मग हा नेट प्रॉफिट समजा आपले पार्टनर आपण अजय विजय ठरवूया. अजय आणि विजय असे 2 पार्टनर आहेत असं समजा आपल्या बिझनेसला, आणि ते इक्वली आहे. मग त्यांचं डिस्ट्रीब्युशन केलं जाईल 45,000 अँड 45,000. समजलंय? नेट प्रॉफिट हा डिस्ट्रीब्यूट केला जातो पार्टनर्स मध्ये. आता एक गोष्ट तर नक्की, जसा ट्रेडिंग अकाउंटला आलेला ग्रॉस प्रॉफिट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला घेतला जातो,
तसा इथे जो आपण नेट प्रॉफिट शोधलाय पार्टनरचा, तो कुठे रेकॉर्ड केला जाऊ शकतो? तर एक वाक्य नक्की लक्षात ठेवा, नेट प्रॉफिट इज ऍडेड टू कॅपिटल. नेट प्रॉफिट 11वी मध्ये आपण कॅपिटल मध्ये ऍड करत होतो, पण आता सध्या कॅपिटल आपण लायबिलिटीला डायरेक्ट न लिहिता त्याचा अकाउंट बनवणार आहोत. मेथड्स ऑफ कॅपिटल मध्ये आपण ते शिकलात. मग प्रॉफिटमुळे कॅपिटल इन्क्रीज होणार आहे, म्हणून इथे लक्षात ठेवायचंय फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड जेव्हा आपल्याला फायनल अकाउंट मध्ये असेल, कारण मेथड्स ऑफ कॅपिटल सगळ्या टॉपिक मध्ये आहे. फायनल अकाउंट, ऍडमिशन, रिटायरमेंट, डेथ, डिझोल्युशन, पाचही टॉपिक मध्ये जे पार्टनरशिपचे 5 टॉपिक तुम्हाला आहेत, त्या पाचही टॉपिक मध्ये तुम्हाला मेथड्स ऑफ कॅपिटल आहे. मग त्या मेथड्स ऑफ कॅपिटल मध्ये आपल्याला फायनल अकाउंट मध्ये जो नेट प्रॉफिट येईल, फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड जर दिली तर तो कॅपिटलच्या क्रेडिटला जाईल. फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड दिली फायनल अकाउंट मध्ये, फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड दिली तर तो कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला जाईल. आणि जर फिक्स्ड कॅपिटल मेथड दिली तर कॅपिटल अकाउंट रेकॉर्ड ओनली कॅपिटल होईल, अँड अदर ट्रान्झॅक्शन्स रिलेटेड टू पार्टनर्स आर रेकॉर्डेड टू पार्टनर्स करंट अकाउंट होईल. आणि म्हणून पार्टनर्स करंट अकाउंटच्या क्रेडिटला त्यावेळेला जाईल, की ज्याच्यामुळे भांडवलात वाढ होईल. म्हणून नेट प्रॉफिट इज अ ट्रान्सफर्ड टू द क्रेडिट साइड ऑफ पार्टनर्स कॅपिटल अकाउंट और पार्टनर्स करंट अकाउंट. क्लिअर आहे? प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बद्दल परत एकदा ऐका. प्रॉफिट अँड लॉस इज अ अकाउंट ऑफ नॉमिनल. Profit and loss account is prepared to find out net profit or net loss of the business. This account is divided into two sides. Left hand side is called debit side, right hand side is called credit side. डेबिटला डायरेक्ट इनडायरेक्ट एक्सपेन्सेस जातात, क्रेडिटला इनडायरेक्ट इन्कम्स रेकॉर्ड केली जातात. क्रेडिट बाजू मोठी असेल तर प्रॉफिट येतो. हे आपल्याला सगळं कळलेलं आहे. हा प्रॉफिट कॅपिटलच्या क्रेडिटला किंवा करंटच्या क्रेडिटला ट्रान्सफर केला जातो. ठीक आहे? आणि म्हणून यामध्ये पहा आपण काय लिहिणार आहे, नेट प्रॉफिट आपल्याला केव्हा मिळेल? नेट प्रॉफिट केव्हा मिळेल? इफ क्रेडिट साइड टोटल ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, इफ credit side total of profit and loss account is more than total of debit side, then profit and loss account shows credit balance. जेव्हा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची क्रेडिट बाजू ही डेबिट बाजूपेक्षा मोठी असेल तेव्हा तो क्रेडिट बॅलन्स होईल. आणि क्रेडिट बॅलन्स काय शो करतो? नेट प्रॉफिट ऑफ द बिझनेस. परत एकदा पहा, समजून घ्या. If credit side total of profit and loss account is more than total of debit side, then profit and loss account shows credit balance, that is net profit of the business. Okay? मग हा नेट प्रॉफिट काय केला जातो? तर कॅपिटलला किंवा करंटला ट्रान्सफर होतो. कॅपिटलला केव्हा ट्रान्सफर होईल? फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड असेल तेव्हा. करंटला केव्हा ट्रान्सफर होईल? फिक्स्ड कॅपिटल मेथड असेल तेव्हा. नेट प्रॉफिट काय लिहिलं पहा, net profit is transferred to the credit side of partners capital account. Net profit is transferred to the credit side of partners capital account or partners current account. कॅपिटलच्या क्रेडिटला केव्हा ट्रान्सफर करायचा? फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड असेल तेव्हा. आणि करंटच्या क्रेडिटला केव्हा ट्रान्सफर करायचा? फिक्स्ड कॅपिटल मेथड असेल तेव्हा. ओके, आता पुढे जाऊया, नेट लॉस बद्दल एकदा बघूया आणि मग हा आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. त्याच्या डेबिट साइडला समजा 1 लाख ची एक एंट्री आहे, नंतर आहे 70,000 ची एक एंट्री आहे. क्रेडिटला एकच आहे 80,000. आता अर्थातच डेबिट बाजू मोठी आली आहे बाळांनो, इथे डेबिट साइड मोठी आहे पहा. एक्सेस ऑफ एक्सपेन्सेस झालेला आहे इथे. एक्सेस ऑफ एक्सपेन्सेस ओव्हर द इन्कम इज कॉल्ड लॉस. बिझनेसला लॉस येतोय 1,70,000. तेच इकडे 1,70,000 वरचे वजा जाता डिडक्ट केले, आपल्याला आन्सर आलेले आहे 90,000. हा आलेला आहे नेट लॉस. आणि आलेला नेट लॉस हा दोघांमध्ये डिस्ट्रीब्यूट होईल, अजय आणि विजय मध्ये. 45,000 जाईल अजयला, 45,000 जाईल
विजयला. क्लिअर आहात बाळांनो? मग आता एक गोष्ट मला क्लिअर करायची आहे. हा आलेला नेट लॉस जो तुम्हाला दिसतोय, हा जो नेट लॉस दिसतोय, हा कॅपिटल मधनं डिडक्ट व्हायचा. नेट लॉस इज डिडक्टेड फ्रॉम कॅपिटल. नेट लॉस हा कॅपिटल मधून काय व्हायचा? डिडक्ट व्हायचा 11वी मध्ये. मग आता सुद्धा डिडक्टच होणार आहे, फक्त आपण वेगळ्या सिस्टमना रेकॉर्ड करतोय, कारण कॅपिटल नावाचा अकाउंट फॉर्म करतोय इथे. म्हणून लॉसमुळे कॅपिटल डिक्रीज होतं. लॉसमुळे कॅपिटल काय होतं? डिक्रीज होतं. म्हणून ज्या ज्या गोष्टींमुळे कॅपिटल डिक्रीज होतं त्या सगळ्या गोष्टी कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला रेकॉर्ड केल्या जातात मित्रांनो. आणि म्हणून एक गोष्ट मी क्लिअर करेल तुम्हाला, नेट लॉस इज ट्रान्सफर्ड टू द डेबिट साइड ऑफ पार्टनर्स कॅपिटल अकाउंट और पार्टनर्स करंट अकाउंट. मग लॉस हा कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला रेकॉर्ड केला जाणार आहे. नेट लॉस कॅपिटलच्या डेबिटला केव्हा? फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड असेल तेव्हा. आणि करंट अकाउंटच्या डेबिटला केव्हा? अर्थातच कोणती मेथड असेल तेव्हा? फिक्स्ड कॅपिटल मेथड असेल तेव्हा. चला बघूया आपण नेट लॉसचं. पहा, नेट लॉस बद्दल काय सांगितलंय? नेट लॉस इफ डेबिट साइड टोटल ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, इफ डेबिट साइड टोटल, यांनी डेबिट साइड टोटल बद्दल सांगितलंय. इफ डेबिट साइड टोटल ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट इज मोर दॅन टोटल ऑफ क्रेडिट साइड. डेबिट बाजू मोठी आहे म्हणजे खर्च बाजू मोठी आहे, एक्सपेन्सेस बाजू मोठी आहे आणि इन्कम साइड छोटी आहे. इफ डेबिट साइड टोटल ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट इज मोर दॅन टोटल ऑफ क्रेडिट साइड, then profit and loss account shows debit balance, that is net loss of the business. लॉस येण्यासाठी डेबिट बाजू मोठी असली पाहिजे. मग हा लॉस काय करायचा आहे? तर ट्रान्सफर करायचा आहे. नेट लॉस इज अ ट्रान्सफर टू द डेबिट साइड ऑफ पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. नेट लॉस इज अ ट्रान्सफर्ड टू द डेबिट साइड ऑफ पार्टनर्स कॅपिटल अकाउंट और पार्टनर्स करंट अकाउंट. मग आता इथे कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला लॉस केव्हा जाईल? जेव्हा ती फ्लक्च्युएटिंग मेथड असेल तेव्हा. आणि करंट अकाउंटच्या डेबिटला केव्हा जाईल? जेव्हा ती फिक्स्ड कॅपिटल मेथड असेल तेव्हा. ओके, याच्यानंतर आपण लगेचच प्रॉफिट अँड लॉसचा फॉर्मॅट पाहणार आहोत. हा आहे प्रॉफिट अँड लॉसचा फॉर्मॅट मित्रांनो. हा एका पेजवर बसणार नाहीये. आता एक्झामला तुम्हाला मोजकेच ऍटम दिले जातात, 15-20 ऍटम दिले जातात. त्यातले 5-6 ऍटम ट्रेडिंगला जातात, 5-6 ऍटम प्रॉफिट अँड लॉसला जातात आणि 5 ते 6 ऍटम बॅलन्स शीटला जातात. खूप मोठा ट्रायल बॅलन्स नसतो. पण कोणते 5 ते 6 ऍटम ट्रेडिंगला जातील, कोणते ट्रायल बॅलन्स मध्ये येतील हे माहिती आहे का तुम्हाला? नाही. म्हणून आपण सध्या आपल्याकडे फॉर्मॅट मध्ये सगळे मॅक्झिमम ऍटम आपण रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न यासाठी करतोय, जेणेकरून जेव्हाही तुम्ही कुठलाही प्रॉब्लेम पाहाल त्यातले सगळे ऍटम इथे आपण कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ओके, चला मग हा आहे सगळ्यात वरती प्रॉफिट अँड लॉस. आता याच्यावर इन द बुक्स ऑफ लिहायची आवश्यकता नाहीये. का बरं? कारण हा सेकंड अकाउंट झाला. पहिला अकाउंट कोणता आहे? प्रॉफिट अँड लॉसच्या अगोदर ट्रेडिंग, त्याच्यावर हेडिंग असतं इन द बुक्स ऑफ पार्टनरशिप फर्म. याच्यावर हेडिंग टाकायची गरज नाहीये. मिडलला बरोबर फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2026, मी 26 डेट घेतली आहे. लेफ्ट हँड साइडला आपण लिहिलंय डेबिट आणि राईट हँड साइडला आपण केलेलं आहे क्रेडिट. अकाउंटला कंपल्सरी काय करायचंच आहे? डेबिट आणि क्रेडिट लिहायचं आहे. पहा, ट्रेडिंग अकाउंटची जी प्रॉफिट आलेला आहे ग्रॉस प्रॉफिट, तो तुम्ही प्रॉफिट अँड लॉसला ट्रान्सफर करता. मागच्या लेक्चरला पाहिलं होतं. ग्रॉस प्रॉफिट इज अ ट्रान्सफर्ड टू द क्रेडिट साइड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अँड ग्रॉस लॉस इज अ ट्रान्सफर्ड टू द डेबिट साइड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. ग्रॉस लॉस प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला रेकॉर्ड केला जातो, हे आपल्याला माहित असलं पाहिजे. मग ट्रेडिंग अकाउंटवर प्रॉफिट येईल का लॉस येईल हे माहित नाही, म्हणून नेहमी प्रॉफिट अँड लॉसची पहिली ओळ जेव्हा प्रॅक्टिकली प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करणार आहोत तेव्हा नेहमी रिकामी ठेवायची. ठीक आहे, चला मग प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला जाणारे आयटम इथे पाहूया. सॅलरी. सॅलरी म्हणजे पगार. तुम्हाला माहिती आहे बौद्धिक कष्ट करणाऱ्या लोकांना दिल्या जाते सॅलरी, आणि सॅलरीड पर्सन कुठे काम करतात? ऑफिसमध्ये. आणि म्हणून सॅलरी कुठे जातं? नेहमी प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. त्याच्या विरुद्ध काय? वेजेस. वेजेस जातं ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला. क्लिअर आहे? त्याच्यावर आउटस्टँडिंग नावाची ऍडजस्टमेंट बऱ्याचशा वेळेला येते. आउटस्टँडिंग नेहमी ऍड होतं. ते का होतं ते तुम्हाला ऍडजस्टमेंट चालू झाल्यावर कळेल. ठीक आहे, पुढे सॅलरी सारखाच एक आयटम असतो सॅलरीज अँड वेजेस.
सॅलरीज अँड वेजेस म्हणजे पहिलं ज्याचं नाव त्याला प्रायोरिटी द्या. पहिलं नाव आहे सॅलरी. सॅलरी म्हणजे पगार. पगार दिल्यामुळे खर्च, तो खर्च प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला जाईल. हा, पण जर आपल्याला असा आयटम आला वेजेस अँड सॅलरी, तर पहिलं नाव काय आहे तिथे? वेजेस. मग वेजेस कुठे जातं? ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला. मग तो अख्खा आयटमच कुठे घ्यायचा बाळांनो? ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला. पुढे अनप्रोडक्टिव्ह वेजेस. अनप्रोडक्टिव्ह वेजेस मित्रांनो, अनप्रोडक्टिव्ह वेजेस, प्रोडक्टिव्ह वेजेस जातं ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला, अनप्रोडक्टिव्ह वेजेस जातं प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. ठीक आहे. पुढे आहे इलेक्ट्रिसिटी चार्जेस. माहितीये लाईट बिल, इलेक्ट्रिसिटी चार्जेस, लाईट बिल. ठीक आहे. मी तुम्हाला असं म्हणालो होतो, किरकोळ स्वरूपामध्ये जेव्हा आपण इलेक्ट्रिसिटीचा वापर करतो किरकोळ स्वरूपामध्ये, तेव्हा त्याला लाईट बिल किंवा इलेक्ट्रिसिटी चार्जेस असं संबोधलं जातं, असं बोललं जातं. आणि म्हणून किरकोळ स्वरूपात लाईट कुठे वापरली जाते? कुठे कन्झम्पशन होतं लाईटचं? ऑफिसमध्ये. आणि म्हणून इलेक्ट्रिसिटी चार्जेस नावाचा आयटम किंवा लाईट बिल नावाचा आयटम आपल्याला कुठे रेकॉर्ड करायचा आहे? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. बरोबर की नाही? पण जर मोठ्या प्रमाणात जेव्हा लाईटचं कन्झम्पशन होतं किंवा इतर पॉवर आपण यूज करतो, त्यावेळेला मोठ्या प्रमाणात जर वापरली तर त्याला शब्द वापरला जातो मोटिव्ह पॉवर किंवा पॉवर अँड फ्युएल किंवा कोल, गॅस, वॉटर, पेट्रोल, डिझेल, ऑइल, आणि तो प्रोडक्शनशी निगडीत आयटम आहे. म्हणून मोटिव्ह पॉवर, पॉवर अँड फ्युएल, कोल, गॅस, वॉटर, पेट्रोल, डिझेल, ऑइल डेबिटेड टू ट्रेडिंग अकाउंट. ठीक आहे. पुढे आहे टेलिफोन बिल. मित्रांनो, टेलिफोन बिल डेबिटेड टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. मोबाईल चार्जेस देखील प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला, तर टेलिफोन मोबाईल चार्जेस डेबिटेड टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. आता प्रत्येक ऑफिसेसमध्ये इंटरनेटची गरज लागते. इंटरनेट चार्जेस, इंटरनेटचे कनेक्शन असतात त्याची बिलं येतात, इंटरनेट चार्जेस डेबिटेड टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. पोस्टेज अँड टेलिग्राम, पत्र व्यवहार करण्यासाठी होणारा खर्च प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला जातो. कुरिअर चार्जेस, ओके, गव्हर्नमेंट एजन्सी थ्रू पाठवलं तर पोस्टेज, आणि जर का आपण प्रायव्हेट एजन्सी थ्रू पाठवलं तर कुरिअर. मग पोस्टेज अँड टेलिग्राम म्हणा किंवा कुरिअर चार्जेस हे सगळं ऑफिस पाठवण्याचं काम करतं, तो ऑफिसमध्ये होणारा खर्च आहे. पुढे कॅरेज आउटवर्ड. आठवते कॅरेजचे दोन प्रकार, कॅरेज इनवर्ड आणि कॅरेज आउटवर्ड. कॅरेज इनवर्ड जातं ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला आणि कॅरेज आउटवर्ड मात्र जातं प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. कॅरेज इनवर्डलाच म्हटलं जातं कॅरेज ऑन परचेसेस, तर कॅरेज आउटवर्डला बोललं जातं कॅरेज ऑन सेल्स. आता मी इथे लिहिलेलं नाहीये पण तुम्हाला मी तोंडी बोललोय, कॅरेज ऑन सेल्स बोललं जातं त्याला. कॅरेज सारखंच फ्रेट आउटवर्ड, ओके, फ्रेट आउटवर्ड गाडी भाडं. बाहेरच्या देशात माल पाठवतोय त्यावेळेला एक्सपोर्ट ड्युटी असते. जेव्हा आपण इम्पोर्ट करतो तेव्हा इम्पोर्ट ड्युटी, जेव्हा बाहेर पाठवतो तेव्हा एक्सपोर्ट ड्युटी. मग इम्पोर्ट ड्युटी जाते ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला, एक्सपोर्ट ड्युटी जाते प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. ओके. पुढे आहे प्रिंटिंग अँड स्टेशनरी. ऑफिसमध्ये फाईल्स लागतात, वेगवेगळ्या प्रकारचे पेपर्स लागतात, स्टेपलरच्या पिना, स्टेपलर, पेन, पट्टी, पेन्सिल, ह्या सगळ्यां मिळून काही वह्या लागतात, ह्या सगळ्यां मिळून म्हटलं जातं स्टेशनरी. मग प्रिंटिंग आणि स्टेशनरीची गरज कोणाला आहे? तर ऑफिसला आहे. म्हणून प्रिंटिंग अँड स्टेशनरी डेबिटेड टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. त्याच्यावर स्टॉक नावाची ऍडजस्टमेंट असते, ती लेस होते का होते पुढे जाऊन तुम्हाला कळेलच. ठीक आहे. पुढे रेंट बद्दल काय पाहिले आपण? रेंट देताही येतं, घेताही येतं, दिला तर खर्च आणि मिळालं तर उत्पन्न. आणि म्हणून मित्रांनो, रेंटची रक्कम जर डेबिटला असेल तर ते रेंट प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला जातं. रेंटची रक्कम क्रेडिटला दिली तर अर्थातच ते प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला जातं. बरं, ऑफिस रेंट दिलं तर ते जातं प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. फॅक्टरी रेंट क्लिअरली मेन्शन केलं तर मात्र फॅक्टरी हा शब्द दिल्यामुळे आपल्याला त्याला कुठे रेकॉर्ड करावं लागतं? ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला. क्लिअर आहे? शांतपणे प्रत्येक शब्द ऐकून घ्या. अकाउंट जो मनापासून ऐकतो ना त्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला खूप सोपं जातं. आपल्याकडे काय माहितीये का, आपल्याकडे मुलांना असं वाटतं चला एकदा प्रॉब्लेम चालू झाले की आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करतो. अरे तुम्हाला तेव्हाच येईल जेव्हा तुम्ही हे ऐकाल. काय झालं ते सर 4 दिवस झाले आम्ही काहीच लिहित नाही होत. काल मी पीडीएफ पाठवली आहे ट्रेडिंग अकाउंटची, ती कम्प्लीटच पाहिजे.
बरं ती कळण्यासाठी तर अगोदरचे लेक्चर्स होते ना, आपोआप तर नाही कळणार आहे तुम्हाला, बरोबर. त्यामुळे ही गोष्ट समजून घ्या, शिकायचं कसं. अकाउंट शिकण्याची एक मेथड आहे. मुलांना अकाउंट अवघड का जातं, कारण ते समजून घेण्याचा प्रयत्नच करत नाही, ते सोडवण्याचा डायरेक्ट प्रयत्न करतात. पहिले समजून घ्या, आपोआप जमेल मग सोडवायला. क्लिअर आहे? ओके. मग रेंट, जर ट्रायल बॅलन्सच्या डेबिटला रेंट असेल तर प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला जाईल. ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिटला रेंट असेल तर अर्थातच प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला जाईल. ऑफिस रेंट दिलं तर प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला जाईल. फॅक्टरी रेंट दिलं तर मात्र ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला जाईल. आणि मित्रांनो, वेअर हाऊस म्हणजे कधी कधी काय होतं, आपण कच्च्या मालावर प्रोसेस करून माल तयार करतो पण लगेच मार्केटमध्ये विकला जात नाही, तर त्यावेळेला तो जास्त काळ टिकावा यासाठी आपण तो वेअर हाऊसला टाकतो, वेअर हाऊसमध्ये ठेवतो. म्हणून एक गोष्ट विसरू नका की वेअर हाऊस रेंट हे आफ्टर प्रोडक्शन एक्सपेन्सेस आहे, डेबिटेड टू प्रॉफिट अँड लॉस रेकॉर्ड करायचं. ठीक आहे. पुढे आहे ऑडिट फीज. आपला बिझनेस आहे, बिझनेसमध्ये आपण हिशोब ठेवतो. आपल्याकडे 1000 कर्मचारी काम करतात असं गृहीत धरा. त्यातले 400 कर्मचारी किंवा 300 कर्मचारी किंवा 200 कर्मचारी अकाउंटंट आहे किंवा अकाउंट्स डिपार्टमेंटला काम करतात. मग ते अकाउंट्स डिपार्टमेंटला काम करत असताना किंवा 50 असतील लोक, आता तुम्ही आकड्यांमध्ये गुंतू नका, जे 2 असतील त्यात सगळेच प्रामाणिक असतील असं नाहीये ना. मग सगळं हिशोब अकाउंटिंग प्रिन्सिपल नुसार ठेवले गेलेले आहेत ना, कोणी तर मिस्टेक्स केलेल्या नाहीयेत ना, कोणी जाणीवपूर्वक फ्रॉड तर केलेला नाहीये ना. यासाठी आपण एका चार्टर्ड अकाउंटंट कडनं, एका सीए कडनं आपल्या बिझनेसच्या हिशोबांची तपासणी करून घेतो. मग सीए येणार, आपल्या बिझनेस मधच्या सगळे रेकॉर्ड चेक करणार आणि ऑडिट रिपोर्ट सबमिट करणार. मग हे सीए फुकट काम करणार का? नाही, आपल्याकडनं त्याच्यासाठी चार्जेस घेणार आहे. आणि म्हणून आपण सीएला जी फीज पे करतो ती ऑडिट फीज, आणि ऑडिट फीज डेबिटेड टू काय जाते, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. कारण सीएने ऑडिट केल्यामुळे प्रोडक्शन वाढणार आहे का कमी होणार नाही, म्हणून तो अनप्रोडक्टिव्ह एक्सपेन्सेस आहे, डेबिटेड टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. अकाउंटन्सी चार्जेस. आपला व्यवसाय छोटा आहे आणि म्हणून आपला स्वतः म्हणजे मोठा आहे आणि त्यासाठी आपण काय करतोय, अकाउंटिंगची कामं करून घेतोय बाहेरच्या लोकांकडनं अकाउंटिंग करतोय, आपल्याला नाही जमत आहे म्हणून आपण अकाउंटिंग दुसऱ्या व्यक्तीकडनं करून घेतोय, त्याला चार्जेस पे केले, अकाउंटन्सी चार्जेस. काही लिगल मॅटर्स साठी आपल्याला लिगल चार्जेस खर्च करावा लागेल. इथे फुल्ल्या राहिल्या. लॉ चार्जेस, कायदेशीर खर्च. सॉलिसिटर्स फीज, वकिलांची फी दिली. प्रोफेशनल चार्जेस, काही प्रोफेशनल व्यक्ती असतात त्यांचे आपण चार्जेस पे केले. काही प्रोफेशनल सर्व्हिसेस आपण घेतल्या. उदाहरणार्थ आपल्या ऑफिसचं इंटेरियर करायचंय, ऑफिस एकदम पॉश करायचंय, मग इंटेरियर डेकोरेटरला आपण बोलवलं, त्यांना दाखवलं सगळं आणि त्यांनी आपल्याला प्लॅन दिला, इथे हे करा तिथं ते करा, त्यांची फीस दिली. प्रोफेशनल चार्जेस कुठल्याही पद्धतीने असू शकतं. बँक आपल्याला वेगवेगळ्या फॅसिलिटीज प्रोव्हाइड करते. बँक तुम्हाला एटीएम कार्ड देते, डेबिट कार्ड म्हणजे एटीएम कार्ड म्हणजे डेबिट कार्ड देते, क्रेडिट कार्ड देते, तुम्हाला पासबुक देते, चेकबुक देते, ऑनलाईन बँकिंगची फॅसिलिटी देते, SMS बँकिंग. ह्या सगळ्यांचे बँक आपल्यावर काय लावते, चार्जेस लावते. आणि म्हणून बँक चार्जेस डेबिटेड टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. इन्शुरन्स प्रीमियम, आपण विम्याचा हप्ता भरतो, आपल्या व्यवसायाचा विम्याचा हप्ता भरल्यामुळे खर्च, आणि तो खर्च जातो मित्रांनो प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. हा, पण मी असंही म्हणालो होतो, जर फॅक्टरी इन्शुरन्स नावाचा आयटम आला तर तो मात्र ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला जातो. त्यावर प्रीपेड नावाची ऍडजस्टमेंट असते, ते नेहमी प्रीपेड काय होतं, लेस होतं. ओके. पुढे ऍडव्हर्टाइजमेंट म्हणजे जाहिरात करतो आपण, जास्तीत जास्त माल विकला जावा यासाठी आपण ऍडव्हर्टाइजमेंट करतो. मग ऍडव्हर्टाइजमेंट करणं याची जबाबदारी कोणाची आहे, ऑफिसची आहे. आणि म्हणून ऍडव्हर्टाइजमेंट कुठे जातं, डेबिटेड टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. ऍडव्हर्टाइजमेंटची पर्यायी नाव आहेत पब्लिसिटी चार्जेस किंवा सेल्स प्रमोशन चार्जेस. ओके, ही त्याची काय आहेत, पर्यायी नाव आहेत. आपल्या व्यवसायाच्या कामाकरता आपल्या ऑफिसचा स्टाफ प्रवास करतो. उदाहरणार्थ आपल्याला मंत्रालय, आपली फॅक्टरी समजा जुन्नर किंवा नारायणगाव परिसरात आहे आणि आपल्या फॅक्टरीला काही परमिशन्स काढायच्या, त्यासाठी त्याच्यावरती पर्यावरण खात्याची म्हणजे सही पाहिजे, पर्यावरण खात्याच्या मंत्र्यांची सही पाहिजे.
काही अधिकाऱ्यांच्या सह्या त्याच्यावर पाहिजे. यासाठी आपल्या ऑफिसचा स्टाफ मुंबईला गेला, तिथे मंत्रालयात जाऊन सगळ्या परवानग्या काढल्या आणि तो परत जुन्नरला आला. मग इथून मुंबईला जाऊन मुंबईवरनं परत जुन्नरला नारायणगावला येण्यासाठी जो काही खर्च होणार आहे तो एम्प्लॉई स्वतःच्या खिशातनं करणार नाहीये, तो पैसे बिझनेसचे वापरणार आहे. म्हणून ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस, ऑफिसच्या कामाकरता होणारा खर्च आहे, प्रवास खर्च, डेबिटेड टू कुठे? प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. ट्रॅव्हलिंगलाच दुसरं नाव आहे कन्व्हेयन्स एक्सपेन्सेस किंवा कन्व्हेयन्स चार्जेस, म्हणजेच प्रवास खर्च. कमिशन देताही येतं, घेताही येतं. दिला तर खर्च आणि मिळालं तर उत्पन्न. ज्यावरती कमिशनची रक्कम डेबिटला आहे मित्रांनो, त्यावरती ते कमिशन आपण दिलंय, दिल्यामुळे आपला खर्च झालाय, डेबिटेड टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. आणि ब्रोकरेज, ब्रोकरेज कमिशनला सिमिलर वर्ड आहे. दलाली, ब्रोकरेज पेड केलं, पेड केल्यामुळे काय झाला? खर्च. ओके, तर मी मगाशी असं म्हणालो की आपण मॅक्झिमम आयटम फॉर्मॅट मध्ये घेण्याचा प्रयत्न करतो. यातले 5-6 आयटम येणार आहेत तुमच्या ट्रायल बॅलन्स मध्ये, 6-7 आयटम येणार आहे. मग जास्त का घेतोय त्याचं कारण मी अगोदर सांगितलंय. वर्षभर फायनल अकाउंट शिकणार आहोत, एखादा नवीन आयटम आला तर तो कुठे शोधत बसणार, त्यासाठी मी अगोदर फॉर्मॅट मध्ये मॅक्झिमम आयटम घेतलेले आहे. लक्षात येते? आणि म्हणून एका पेज मध्ये ते बसलं नसल्यामुळे मी सेकंड पेज मध्ये त्याला कन्वर्ट केलेलं आहे. म्हणून बघा, प्रॉफिट अँड लॉस तुमचा 2 किंवा 3 पानाचं होईल. आता माझ्याकडे 2 पानच झालंय, कदाचित तुमच्याकडे 3 पानाचा पण होईल, पण होऊ द्या. एक्झामला एकच पेज असणार आहे, कळतंय का? ठीक आहे. म्हणून परत डेबिटचेच आयटम घेऊया. जे आयटम मगाशी राहिलेत ते परत प्रॉफिट अँड लॉस नवीन पेजवर मी बनवलाय. तर डिस्काउंट अलाउड त्याच्यामध्ये गेलं. डिस्काउंट अलाउड व्यवसायाच्या म्हणजे व्यवसायामध्ये कस्टमरला आपण जो डिस्काउंट देतो तो डिस्काउंट अलाउड आहे. विक्रीच्या वेळेला जो डिस्काउंट देतो तो डिस्काउंट अलाउड आहे. आणि म्हणून डिस्काउंट अलाउड डेबिटेड टू प्रॉफिट अँड लॉस. कारण आफ्टर प्रोडक्शन नाही, आफ्टर प्रोडक्शन एक्सपेन्सेस आहे, आफ्टर प्रोडक्शन आहे डेबिटेड टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. ओके, डिस्काउंट अलाउड. डिस्काउंट द्यायचा, कुणाला द्यायचा, किती द्यायचा, का द्यायचा, कशासाठी द्यायचा, कोण ठरवतंय? ऑफिस ठरवतंय. म्हणून डिस्काउंटची रक्कम जर डेबिटला असेल तर तो प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला रेकॉर्ड करा. आणि डिस्काउंट देताही येतो, घेताही येतो. जर क्रेडिटला रक्कम असेल तर डिस्काउंट मिळाला असं आपण म्हणणार आहोत, आणि मिळालेला डिस्काउंट आपल्याला प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला रेकॉर्ड करावं लागेल. पुढे रिपेअर्स, रिन्युअल्स, मेंटेनन्स. रिपेअर्स, रिन्युअल्स आणि मेंटेनन्स देखील कुठे जातं? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. ठीक आहे. एंटरटेनमेंट एक्सपेन्सेस, एंटरटेनमेंट एक्सपेन्सेस. आता तुमच्या फॅमिलीपैकी, तुमच्या फॅमिलीतले जे मेंबर्स आहेत त्यांच्यापैकी जर कोणीही प्रायव्हेट कंपनीमध्ये जॉब करत असेल किंवा प्रायव्हेट सेक्टरमध्ये काम करत असेल तर त्यांना माहिती आहे की प्रत्येक वर्षी कंपनीची एक अॅन्युअल पार्टी असते, किंवा महिन्यानंतर 2 महिन्यानंतर बेस्ट एम्प्लॉई ऑफ द इयर, त्याला काही कुपन्स वगैरे दिले जातात, थिएटरची तिकीट्स वगैरे फ्री ऑफ कॉस्ट दिले जातात. पण जो बिझनेस ते देतोय, त्यांच्या एंटरटेनमेंटसाठी खर्च करतोय, तो तर बिझनेस कडून पैसा जाणार आहे. म्हणून बिझनेसच्या अँगलने विचार करा. बिझनेसने एम्प्लॉईच्या एंटरटेनमेंटसाठी काही खर्च केला आणि म्हणून तो एंटरटेनमेंट एक्सपेन्सेस डेबिटेड टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. ओके. किरकोळ कारकोळ खर्च, मग त्याला म्हटलं जातं जनरल एक्सपेन्सेस, सन्ड्री एक्सपेन्सेस, अदर एक्सपेन्सेस, मिसलेनियस एक्सपेन्सेस और ऑफिस एक्सपेन्सेस. याच्यासारखे जे खर्च आहे, परत एकदा बोला, सगळ्यांनी बोला माझ्या मागे. जनरल एक्सपेन्सेस, सन्ड्री एक्सपेन्सेस, अदर एक्सपेन्सेस, मिसलेनियस एक्सपेन्सेस, ऑफिस एक्सपेन्सेस. हे जे काही किरकोळ कारकोळ खर्च आहे ते मात्र कुठे जातात? प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. पुढे आहे सेकंडरी पॅकिंग चार्जेस. मी तुम्हाला 2 प्रकारचे पॅकिंग सांगितले, प्रायमरी पॅकिंग आणि सेकंडरी पॅकिंग. मी तुम्हाला उदाहरण सांगितलं होतं, आपण शॅम्पूचं मॅन्युफॅक्चरिंग करतोय, शॅम्पू. ओके, केसांना लावायचा शॅम्पू. आता त्या शॅम्पूचं मॅन्युफॅक्चरिंग करताना आपण 2 प्रकारे करतो, एक बॉटलमध्ये आणि जे काही प्लास्टिकच्या छोट्या छोट्या पिशव्या असतात त्याच्यामध्ये. मग आता मला सांगा, शॅम्पू जेव्हा मॅन्युफॅक्चर होतोय तेव्हाच त्या बॉटलमध्ये पॅक होतोय आणि तेव्हाच त्या प्लास्टिकच्या पिशवीमध्ये पॅक होतोय. म्हणजे ते जे पॅकिंग झालं त्याला बोललं जातं प्रायमरी पॅकिंग. आणि प्रायमरी पॅकिंग प्रोडक्शनच्या वेळेला केलं जातं, आणि म्हणून प्रायमरी पॅकिंग डेबिटेड टू ट्रेडिंग अकाउंट. पण जेव्हा आपल्याला एखाद्या व्यापाऱ्याकडून ऑर्डर येते तेव्हा
तो आपल्याला सांगतो की एका बॉक्समध्ये 15 पीस टाका किंवा 20 पीस टाका. मग आपण बरोबर तेवढ्या मापाचं बॉक्स बनवतो आणि त्याच्या बॉक्समध्ये 12 पीस 6 पीस जे काही त्याची डिमांड आहे त्यानुसार त्या बॉक्समध्ये पॅक करतो आणि गाडीमध्ये माल भरतो. म्हणजे माल जेव्हा पॅक केला जातो, गाडीमध्ये भरला जातो, त्यावेळेला देखील आपल्याला बोललं जातं सेकंडरी पॅकिंग. म्हणजे माल विकायच्या वेळेला पॅक होतो त्याला बोललं जातं सेकंडरी पॅकिंग. ओके, जसं की तुम्ही एखाद्या गिफ्टच्या शॉपमध्ये जाता, तुम्हाला एखादं गिफ्ट आवडलं, तुम्ही काय बोलता पॅक करून द्या. मग ते जे पॅकिंग असतं ते सेकंडरी पॅकिंग. विक्रीच्या वेळेला जे पॅकिंग होतं ते सेकंडरी पॅकिंग आणि सेकंडरी पॅकिंग जातं प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. मग काहींना प्रश्न पडेल, सर आम्हाला एक गोष्टीचा प्रश्न आहे, प्रायमरी पॅकिंग जातं ट्रेडिंग अकाउंटला, अगदी बरोबर. सेकंडरी पॅकिंग जातं प्रॉफिट अँड लॉसला, तेही मान्य. पण ट्रायल बॅलन्स मध्ये पॅकिंग चार्जेस दिलं, फक्त पॅकिंग चार्जेस, तर त्यावेळेला देखील ते प्रॉफिट अँड लॉसला घ्यायचं आहे. कारण पॅकिंग कधी करतो असा विचार करायचा आहे. पॅकिंग कधी करतो आपण? ऍट द टाइम ऑफ सेल. म्हणून डेबिटेड टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. म्हणून सेकंडरी पॅकिंग चार्जेस बोला किंवा नुसतं पॅकिंग चार्जेस बोला, प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटलाच घेतलं जाणार आहे. आता प्रोव्हिडंट फंड कॉन्ट्रीब्युशन नावाचा एक आयटम जातो प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. प्रोव्हिडंट फंडाचे टोटल 4 आयटम्स आपल्या ट्रायल बॅलन्स मध्ये येणार आहेत. एक आहे प्रोव्हिडंट फंड कॉन्ट्रीब्युशन, एक आहे प्रोव्हिडंट फंड इन्व्हेस्टमेंट. ह्या दोघांनाही डेबिट बॅलन्स असणार आहे. एक असणार फक्त प्रोव्हिडंट फंड आणि इंटरेस्ट ऑन प्रोव्हिडंट फंड इन्व्हेस्टमेंट, हे 2 आयटम क्रेडिटला असणार आहे. प्रोव्हिडंट फंड अँड इंटरेस्ट ऑन प्रोव्हिडंट फंड इन्व्हेस्टमेंट असे टोटल 4 आयटम, डेबिटला 2 आणि क्रेडिटला 2. त्याच्या संदर्भात मी एक सेपरेट बॅलन्स शीट कंप्लीट झालं का ते एक्सप्लेन करणार आहे, म्हणून याला थोडं बाजूला ठेवूया. एवढंच लक्षात ठेवा, पीएफ कॉन्ट्रीब्युशन किंवा प्रोव्हिडंट फंड कॉन्ट्रीब्युशन प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला जातं. ट्रेड एक्सपेन्सेस, आता हा मुद्दाम मी रेड कलर मध्ये ठेवलेला आहे. ट्रेड एक्सपेन्सेस ट्रेडिंगलाही जातं, प्रॉफिट अँड लॉसलाही जातं, कुठेही जाऊ शकतो. त्याच्यासाठी सिच्युएशन आहे, त्याच्यासाठी त्याचा रूल आहे आणि तो रूलही बॅलन्स शीट झाला की तो क्लिअर करणार आहे. आता इथून पुढे ज्या काही गोष्टी मी रेकॉर्ड केलेल्या आहेत त्या सगळ्या ऍडजस्टमेंट आहेत. मग आता मी तुम्हाला ऍडजस्टमेंट शिकवल्यात का? नाही, पण ऍडजस्टमेंट जेव्हा शिकवेल तेव्हा ते पार्ट नंतर नक्कीच कळेल. मग तुम्ही म्हणाल सर तेव्हाच मी लिहून, पण बाळांनो फॉर्मॅट तर एका वेळेलाच लिहावं लागेल, त्यामुळे हे फक्त आता लिहून घ्या. आता याच्या पुढचं कळणार नाहीये, हे लिहून घ्या. काहींना कळेल कदाचित, पण जेव्हा ऍडजस्टमेंट चालू होतील तेव्हा हे 100% तुम्हाला कळणार, याची मी खात्री देतो. ओके, टू लॉस बाय फायर, आपल्या व्यवसायाला आग लागली आणि आपलं नुकसान झालं, लॉस झाला. मग सर्व तोटे, तोटे म्हणजे लॉस, ऑल लॉसेस आर डेबिटेड टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. जे काही तोटे आपल्याला होणार, जे काही लॉसेस आपल्याला होणार आहेत ते प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला जाणार आहे. टू लॉस बाय फायर, टू लॉस बाय थेफ्ट, आपल्या मालाची चोरी झाली, माल चोरीला गेला, लॉसच आहे ना, डेबिटेड टू प्रॉफिट अँड लॉस. टू लॉस बाय ऍक्सिडेंट, आपल्या गाडीचा ऍक्सिडेंट झाला, लॉस झालाय शेवटी आपला. ओके, त्या गाडीत माल असेल तो लॉस झालाय आपला. टू लॉस ऑन सेल ऑफ ऍसेट्स, एक ऍसेट आपण विकतोय आणि ती ऍसेट विकताना आपल्याला लॉस झालाय, म्हणून लॉसेस आर डेबिटेड टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. ठीक आहे, जी ऍसेट आपण वारंवार वापरतो त्याचं सतत डेप्रिसिएशन होतं, म्हणून डेप्रिसिएशन नावाची ऍडजस्टमेंट येणार आहे आणि ती देखील डेबिटेड टू प्रॉफिट अँड लॉस. मशिनरीचं डेप्रिसिएशन होईल, फर्निचरचं डेप्रिसिएशन होईल, प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. इंटरेस्ट ऑन कॅपिटल नावाची ऍडजस्टमेंट येईल, डेबिटेड टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. इंटरेस्ट ऑन बँक लोन, डेबिटेड टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. आणि बॅड डेटचा फॉर्म्युला आहे बाळांनो, ओल्ड बॅड डेट्स प्लस न्यू बॅड डेट्स प्लस न्यू आरडीडी मायनस ओल्ड आरडीडी. हा बॅड डेटचा फॉर्म्युला आहे. ओल्ड बॅड डेट्स प्लस न्यू बॅड डेट्स प्लस न्यू आरडीडी मायनस ओल्ड आरडीडी. ओल्ड बॅड डेट्स प्लस न्यू बॅड डेट्स प्लस न्यू आरडीडी मायनस ओल्ड आरडीडी, असा याचा एक फॉर्म्युला आहे. 5 ओळींचा फॉर्म्युला आहे. इथे खरं तर रक्कम आहे, ठीक आहे, अमाऊंट आहे. इथे या तिघांची टोटल येणार, 1 2 आणि तिघांची टोटल इथे येणार आणि या टोटल मधनं ही टोटल लेस होणार. ओके, इथेही सिच्युएशन असल्याशिवाय ते कळणार नाहीये. आता जाऊया आपण प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला. जे काही आयटम्स आपल्याला रेकॉर्ड करायचे ते, हा आहे प्रॉफिट अँड लॉसचा अकाउंट, त्याच्या क्रेडिट साइडचे आयटम आपण बघणार आहोत. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट इज अ अकाउंट ऑफ नॉमिनल rule for debit all expenses and losses.
प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला आपण एक्सपेन्सेस पाहिलेले आहेत, रेकॉर्ड केलेले, आणि क्रेडिटला इन्कम्स रेकॉर्ड केली जाणार आहेत, इनडायरेक्ट इन्कम्स. ओके, त्यातलं पहिलं आहे इंटरेस्ट रिसिव्ड. इंटरेस्ट पेड केलं, खर्च रिसिव्ड झालं, उत्पन्न. आणि याची रक्कम जर डेबिटला असेल तर प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला रेकॉर्ड केलं जाईल, आणि क्रेडिटला असेल तर प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला. कमिशन रिसिव्ड, त्याच्यावर आउटस्टँडिंग नावाची ऍडजस्टमेंट असेल तर ते ऍड होईल. ब्रोकरेज रिसिव्ड, कमिशन रिसिव्ड जसं प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला जातं तसंच ब्रोकरेज रिसिव्ड देखील प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला जातं. पुढे आहे डिस्काउंट रिसिव्ड, त्यानंतर डिव्हिडंड रिसिव्ड. डिव्हिडंड रिसिव्ड, आपल्याकडे खूप जास्त पैसे असतील तर आपण शेअर मार्केट्समध्ये इन्व्हेस्ट करतो आणि त्या शेअरवर आपल्याला प्रत्येक वर्षी काय मिळतो, डिव्हिडंड मिळतो. आणि डिव्हिडंड मिळणं हे अनप्रोडक्टिव्ह इन्कम आहे, हे इनडायरेक्ट इन्कम आहे, हे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला जातं. ऑदर रिसिप्ट, इतर किरकोळ कारकोळ मार्गाने मिळालेला पैसा. सन्ड्री रिसिप्ट, मिसलेनियस रिसिप्ट. ओके, हे आयटम कुठे जातात, प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला. बाकीच्या जातील त्या ऍडजस्टमेंट्स. प्रॉफिट ऑन सेल ऑफ ऍसेट्स, ऍसेट विकली आणि प्रॉफिट झाला तर प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला रेकॉर्ड केलं जातं. इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट, आपल्याला काही बँकेमध्ये, काही शेअर मार्केटमध्ये काही इन्व्हेस्टमेंट्स आहेत त्याच्यावर आपल्याला व्याज मिळालं, डिबेंचर्स वरती आपल्याला इंटरेस्ट मिळालं. बँकेत जो काही आपण FD केलेली आहे, RD केलेली आहे त्याचं व्याज मिळालं, इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट. ऍप्रिसिएशन ऑन ऍसेट्स, आपल्या बँकेचं ऍप्रिसिएशन, आपल्या ऍसेटचं ऍप्रिसिएशन झालं, ऍप्रिसिएशन ऑन ऍसेट्स. इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स, ह्या सगळ्या काय आहेत, ऍडजस्टमेंट. ऍडजस्टमेंट मी शिकवल्या नाही त्यामुळे तुम्हाला आता कळणार नाहीये. पहा मग, क्रेडिट बाजू जेव्हा प्रॉफिट अँड लॉसची मोठी असते, क्रेडिट बाजू, त्यावेळेला क्रेडिटची टोटल पहिले लिहिली जाते. इथे क्रेडिट साईडची टोटल पहिल्यांदा लिहिली जाईल, तीच टोटल इथे रिपीट केली जाईल. आपला नेट प्रॉफिट येईल आणि तो नेट प्रॉफिट पार्टनर्सला डिस्ट्रीब्यूट केला जाईल. मगाशी सांगितल्याप्रमाणे प्रॉफिट जर आला तर नेट प्रॉफिट हा ट्रान्सफर केला जाईल कॅपिटलच्या क्रेडिटला, जर फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड असेल तर, आणि करंट अकाउंटच्या क्रेडिटला ट्रान्सफर केलं जाईल फिक्स्ड कॅपिटल मेथड असेल तर. पण जर डेबिट बाजू मोठी असेल तर पहिल्यांदा डेबिटची टोटल लिहिली जाईल ही, नंतर तीच इकडे रिपीट केली जाईल, आणि त्यानंतर आपल्याला येईल नेट लॉस, आणि लॉस पार्टनर्स मध्ये डिस्ट्रीब्यूट केला जाईल. आणि याच्याबद्दल आपल्याला परत एकदा क्लिअर केलं पाहिजे, नेट लॉस इज अ ट्रान्सफर्ड टू द डेबिट साइड of profit and loss partners capital account or partners current account. Net loss is a transferred to the debit side of partners capital account or partners current account. कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला केव्हा जाईल, जेव्हा फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड असेल तेव्हा, आणि करंट अकाउंटच्या डेबिटला केव्हा जाईल, जेव्हा ती फिक्स्ड कॅपिटल मेथड असेल तेव्हा. ओके, आय थिंक मला वाटते आज प्रॉफिट अँड लॉसचं कळलं असेल. उद्या बॅलन्स शीटचं होईल आणि थोड्या काही अदर कन्सेप्ट क्लिअर होतील, आणि परवापासून आपल्या ऍडजस्टमेंट चालू होतील. ऍडजस्टमेंट मनापासून समजून घ्यायच्यात तरच त्या कळतील, नाहीतर कळणार नाही. फायनल अकाउंट एक फार इम्पॉर्टंट टॉपिक आहे. मी वेळ का घेतो एवढा, प्रत्येक गोष्ट तुम्हाला ती समजावी म्हणून ते रेकॉर्ड करून टाकलेले आहेत लेक्चर, की जेणेकरून ते 2दा 3दा 4दा रिपीट करून ऐका, काही प्रॉब्लेम नाहीये. एकदा का लिहून वगैरे झालं की प्रत्येक लेक्चर परत परत ऐका एकदा, कारण ते ऐकणं फार गरजेचं आहे. तेच जर कळलं नाही तर पुढे काहीच उपयोग होणार नाहीये. आणि आय होप मला काही विद्यार्थ्यांचे फीडबॅक येतात, खूप चांगले फीडबॅक येतात, काही सजेशन्स देखील येतात, मी त्याचं स्वागत करतोय. आणि तुम्हाला जर का काही डाऊट्स वाटले, काही सजेशन्स असतील किंवा काही अदर काही गोष्ट सांगायची असेल तर नक्कीच तुम्ही मला फोन करा किंवा व्हॉट्सअपला मेसेज करा. मी नक्कीच तुमच्या गोष्टींचा विचार करेन. ठीक आहे, धन्यवाद. थांबूया आपण. आज PDF पाठवली जाईल प्रॉफिट अँड लॉस बद्दल. प्रॉफिट अँड लॉसची PDF लिहून घ्या, पण एक लक्षात घ्या, कुठलंही अकाउंट आता प्रॉफिट अँड लॉस 2-3 पानावर जाईल कदाचित, पण आखताना प्रॉफिट अँड लॉसची इन्फॉर्मेशन लिहून झाली का त्याच्या खाली जागा उरली तर तिकडं नका अकाउंट तयार करू, नवीन पानावरच अकाउंट तयार करा. ओके, चालेल, थांबूया आपण.